नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये रम्या युगला घोळात घेण्याचे काम करत आहे. ती त्याला म्हणते की तुझ्यासाठी जीवा मामांशी पण भांडायचा, पण आता बायको आल्यापासून बघतो तुझ्याशी कसा वागतोय तो. आणि बरं त्याने त्याच्या बायकोशी म्हणजे नंदिनीला सॉरी बोलायला सांगितलं, पण त्याच जागी जर काव्याने हा उद्धटपणे तुझ्याशी जर बोलली असती ना, तर पार्थने तिच्या पायाशी तुला नाक रगडवायला लावलं असतं, असं सांगून युगला भडकवते. आणि काव्याने कशी युगच्या कानाखाली मारली होती याची पण ती त्याला आठवण करून देते. आणि हे बघून रम्या स्वतःला शाबासकी देते. अरे वा रम्या, ब्रेनवॉश होते वाटतं, असं म्हणत ती वरतून युगला म्हणते की तुला काही बोलावंसं वाटत असेल, शेअर करायचं वाटत असेल तर मी आहे. घरातील कुणीही तुझ्या बाजूने नसलं तरीही मी तुझ्या बाजूने आहे. बाकी तू माझ्याशी कसाही वागलास तरी मी वाईट वाटून घेणार नाही, असं म्हणून युगची सहानुभूती मिळवते. युगला आपल्या बाजूने करून घेण्यासाठी ही रम्याची एक चालू आहे प्रेक्षकांनो. म्हणून इथे ती युगशी एवढं गोड गोड बोलत आहे. रम्या युगला बेडशीट चेंज करण्यासाठी असं सांगून त्याला उठायला सांगते. पण इथे रम्याने युगचा चांगलाच ब्रेनवॉश केलेला आहे. तिच्या बोलण्याचा युगवर इतका परिणाम झालेला दिसून येतोय प्रेक्षकांनो की मागे 2 दिवसांपूर्वी रम्या युगचं आलेलं जे लेटर आलं होतं ते ओपन करून बघत होती, तेव्हा युग रम्यावर किती चिडला होता आपण पाहिलंच. काही नाही तो तिला बोलला होता, पण आता युग तिला म्हणतोय की नाही नको रम्याताई, बेडशीट मी चेंज करतो असं म्हणते. आणि रम्या युगच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी त्याला बोलते की तुझं काही सिक्रेट असेल तर तू मला सांगू शकतोस, मी कोणालाही सांगणार नाही. युग अजून तिला हो म्हणतोय. प्रेक्षकांनो इथं रम्याने युगला आपल्याकडे करण्याची बाजी मारलेली दिसते. रम्या मनातून खूप खुश झालेली दिसते. ती स्वतःशीच बोलते, क्या बात आहे रम्या, कालपर्यंत तुझ्यावर आवाज चढवणारा युग अचानक तुझ्याशी बोलताना सॉफ्ट झालाय. युग रूमची आवराआवर करत असतो हे पाहून रम्या म्हणते की असंच हळुवारपणे घोळात घेऊन युगला आमच्या बाजूने घ्यावं लागेल. एकदा जर का हा युग आमचा प्यादा झाला ना, म्हणजे नंदिनी आणि काव्याच्या बरोबर चेकमेट करता येईल, असं म्हणत असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलेलं आहे. दुसरीकडे अनिशा काव्याला कॉफी पिण्यासाठी कॅफेमध्ये बोलवले तिला. काव्य आल्यावर अनिशाला म्हणते की तुला हाच कॅफे सापडला होता का, असं बोलताना तिचं लक्ष टेबलवर जातं. ज्या टेबलवर जे आणि के असं कोरलेलं असतं, कारण हाच तो टेबल आहे की जे त्या कॅफेमध्ये जीवा आणि काव्या यायचे. हे पाहून काव्या अनिशाला म्हणते की यू आर मॅड. अनिशा नंदिनीला शांत हो असं म्हणते आणि तिला बसायला सांगते. काव्या खुर्चीवर बसते आणि बोलते की कशी शांत हो अनिशा, म्हणजे शांत हो काव्या, शांत हो. अनिशा काव्याला शांत करते. अनिशा काव्याला म्हणते की तू मूव ऑन करायचं ठरवलंयस ना, तर मूव ऑन होण्यासाठी रूल नंबर 101 आहे की तुम्ही ज्या ठिकाणी फिरलात, ज्या ठिकाणी बसलात, नेमकं त्याच ठिकाणी जायचं. असं जर तुम्ही केलं तर तुमचं मन एकदम टफ बनतं, असं बोलून कॉफी प्यायला सुरुवात करते. काव्याला तिचं बोलणं पटलेलं दिसतंय. अनिशा काव्याला विचारते की तू क्लासला यायला उशीर का केलास. काव्या विचारत आहे असं दिसते. अनिशा तिला परत आवाज देते की ओ ओ देशमुखांची मांजर, बोला. देशमुखांची मांजर ऐकल्यावर काव्या विचारते हे काय आता नवीन. अनिशा हसून उत्तर देते की अगं इतक्या दिवसांनी आपण गणपतीच्या सुट्टीनंतर भेटतोय, काही नाही, जरासा मूड चेंज, नवीन नाव, काहीतरी नवीन. पार्थला तू देशमुखांचा भोका म्हणून चिडवते, सो म्हणून तुला देशमुखांची मांजर म्हटलं. परफेक्ट सूट होते हां तुला. तर काव्या मिश्किलपणे हसून सहमती दर्शवते. अनिशा काव्याला कॉफी ऑर्डर करायला सांगते, पण काव्या तिचीच कॉफी घेऊन म्हणते की तुझ्या कॉफीमध्ये स्पेशल गारगार फिलिंग असतं, म्हणून अनिशा कॉफी पिते. म्हणून अनिशाची कॉफी ही काव्या पिते आणि काव्याला विचारते की कॅफेमध्ये लेट आलीस आणि क्लासला पण लेट झालं, मग क्लासला यायला तुला उशीर का झाला. म्हणून काव्या तिला सांगायला लागते की अगं काल ना पार्थला कोणीतरी क्लायंट होते, त्यांनी ट्विन्स वॉच म्हणून गिफ्ट दिलेले होते, त्यातील नेमका पार्थला दिलेलाच वॉच माझ्याकडून हातातून पडून तो फुटतो. हे ऐकून अनिशा ती जी कॉफी पित असते ती पण घेते आणि म्हणते की तू घरी निघ, आणि तुझ्या इतकी वेंधळी मुलगी मी आजपर्यंत पाहिलीच नाही आहे. अनिशा म्हणते की तू ग्रीन प्लॅन्टचं घड्याळ तोडलंस. काव्या म्हणते अगं चुकून झालं आहे, मलाही गिल्ट आला आहे त्याचा. अनिशा पार्थची ॲक्टिंग करून म्हणते की पार्थ म्हणाले असतील ना काव्या तुला की इट्स ओके काव्या, कधी कधी होतं असं,
काच आहे ती फुटणारच, मग तुझ्या पायाला काच लागू नये म्हणून त्यांनी स्वतःच काचा उचलल्या असतील, हो की नाही, असं विचारते. आणि तसंच घडलेलं असतं. घड्याळ फुटल्यावर ज्या काचा पडलेल्या असतात त्या पार्थनेच उचललेल्या असतात. हे काव्याला आठवतं आणि काव्या म्हणते, हो ग, हे तुला कसं काय समजलं सगळं? असंच केलं त्यांनी. अनिशा म्हणते की अगं, सोन्याचा तुकडा आहेत माझा जिजू, असा जोडीदार मिळायला नशीब लागतं आणि ज्यांना मिळतं ना त्यांना त्याची कदर नसते. इथे मी बॉयफ्रेंड शोधते आणि मला डिफेक्टिव्ह पीस भेटतात म्हणून ती तोंड बारीक करते. काव्या अनिशाचं बोलून झाल्यानंतर म्हणते की झालं बोलून तुझं, बाई, कदर नसती ना मला तर तुटलेले घड्याळ रिपेरिंगला टाकून मी इथे तुला भेटायला आलेले नसते. काव्याचं बोलणं ऐकून अनिशा म्हणते, काय सांगतेस काव्या, चक्क तू पार्थचं घड्याळ रिपेरिंगला टाकायला गेली होतीस, कुठे आहे घड्याळ, दाखवते मला. काव्या म्हणते की तिकडेच आहे, खरं तर त्यांनी साधी काच बसवून देत होते 2 तासामध्ये, पण मी नको म्हणाले त्यांना, महागडी काच बसवायची आहे, त्याला 1 दिवस लागेल, आज संध्याकाळपर्यंत मिळेल. पार्थ देशमुखांचं एक स्टेटस आहे, एक दरार आहे ऑफिसमध्ये, म्हणून त्यांनी कसं छान महागडं घड्याळ वापरलं पाहिजे, त्यांना चांगली चकाचक चमकू दे त्यांची काच, असं म्हणून मनापासून खुश होऊन काव्या अनिशाला सांगत असते. काव्याचं हे बदललेलं रूप पाहून अनिशा काव्याकडे आश्चर्याने पाहतच राहते. काव्या अनिशाच्या डोळ्यासमोर टिचकी वाजून म्हणते की हॅलो, काय? अनिशा काव्याला म्हणते की बदल दिसतोय, मांजरीच्या म्याव म्यावचा सूर हळूहळू बदलतोय. काव्या म्हणते की हसू येते तुला, ह्याच मांजरीच्या घशात काटा अडकून हीच मांजर गप्प बसली होती. अनिशा विचारते, का ग? काव्या सांगते, कारण मानिनी काकूंना कळले लग्नाआधी माझं अफेअर होतं. अनिशाच्या तोंडून कॉफी बाहेर सांडते आणि तिला काव्याचं बोलणं ऐकून जोराचा ठसका बसतो. तुझ्या आयुष्यात एवढे सगळे ट्विस्ट येतात कसे, असे अनिशा तिला विचारते. आता इकडे नंदिनी रूममध्ये येते तेव्हा तिला सगळीकडे पसारा दिसतो. कपाटातून जीवाने कपडे काढून बेडवर वगैरे सगळीकडे पसारा केलेला आहे, टाकलेले आहेत. हे पाहून नंदिनी त्याला म्हणते की हे काय आहे सगळं? जीवा म्हणतो, माझ्याकडे खूप वेळ आहे, कारण मी रिकामटेकडा आहे ना म्हणून. नंदिनी रागात त्याला विचारते, जीवाला म्हणते की बास झाला हां, आता जीवा, कालपासून मी हे ऐकते, रिकामटेकडा रिकामटेकडा, काय झालं आहे, कोणी काही बोललं आहे का तुम्हाला, असं त्याला विचारते. जेव्हा नंदिनी समोर येऊन म्हणतो की माझ्या आजूबाजूच्या लोकांना बराच वेळा हे बोलून झाले, पण मला वाटायचं की ते माझी मस्करी करतायत, पण तुम्ही ॲक्च्युली मला खडबडून जागं केलं आणि सांगितलं की नाही जीवा, हेच फॅक्ट आहे. जीवा म्हणतो, माझ्या मित्रांना, दादाला असं वाटतंय की मला काहीच कामं नाही आहेत, मी रिकामटेकडा आहे, तुला माझ्याशी बोलायला वेळ नाही आहे, तू खूप बिझी आहेस, मी घरात असाच आहे, म्हणून तुलाही असं वाटते की मी रिकामटेकडा आहे म्हणून. तर नंदिनी संतापून म्हणते की बासा जीवा, आता आणखीन एकदा जरी हा शब्द वापरलात ना तुम्ही, तेवढा जीवा म्हणतो की का तुला फक्त या शब्दाने त्रास होतोय, मी तर काहीच काम करत नाही आहे, विचार कर माझं काय होत असेल. नंदिनी म्हणते की ऑफिसला जाणं तुम्हीच थांबवले जीवा, त्याचा दोष तुम्ही इतरांना का देताय? जीवा म्हणतो की मी ऑफिसला जाऊन पाहिलं, माझं मन नाही रमत तिकडे, ऑफिसची कामं नाही जमत मला, मी पारदादासारखा शाप नाही आहे, पण मी घरात असा रिकामटेकडा बसलो आहे याचा कोणालाही काहीही फरक पडत नाही आहे. नंदिनीला समजतच नाही आहे की तिला कळतच नाही आहे. ती म्हणते की तुम्हाला विचारलं तरी त्रास होतो आणि नाही विचारलं तरी पण त्रास होतो. इकडे कॅफेमध्ये अनिशा काव्याला म्हणते की तू जीवाला प्रोटेक्ट का करते? काव्या म्हणते की मी जीवाला प्रोटेक्ट करत नाही आहे. अनिशा म्हणते की तुझ्यावर नाही ते आरोप झाले, तू त्यांना सांगायचंस ना, इकडे तिकडे कोणावर नाही तर तुमच्या धाकट्या मुलावर माझं प्रेम होतं म्हणून. हे ऐकून काव्या अनिशाच्या तोंडावर हात देते. काव्या अनिशाला म्हणते की जरा विचार करून बोल, जर मी जीवाला याच्यामध्ये घेतलं असतं तर सर्व नंदिनी ताईला समजलं असतं. आमच्या चौघांच्या लग्नाला सगळ्यात आधी नंदिनी ताईंनी एक्सेप्ट केले. जीवाला पाठीशी घालायला नाही तर नंदिनी ताईला त्रास होऊ नये म्हणून केले मी हे सगळं. इकडे नंदिनी जीवाला बोलायला सांगते, बोलून प्रश्न सुटतात असं सांगते. जीवा नंदिनीवर ओरडून बोलतो, अगं इथे माझेच प्रश्न सुटत नाही आहेस, नको ना अजून प्रश्न विचारू. नंदिनी म्हणते की ठीक आहे, ओरडते कशाला, तुम्हाला मदत व्हावी म्हणून. जीवा म्हणतो की मला कोणाचीही मदत नको आहे, अजून 5-1 महिन्यांनी तू तर निघून जाशील मला सोडून, का करतेस माझी मदत, तू तरी का राहशील माझ्यासारख्या लूजर मुलासोबत, बरं झालं मला डिवोर्स देतेस ती. असं बोलून हातातील फाईल्स बेडवर आपटून रागात रूमच्या बाहेर निघून जातो. त्यानंतर जीवा रागात येऊन डायनिंग टेबलवर बसतो. त्याला आलेला पाहून रम्या आणि वसू आत्या त्याला टोमणे मारायला सुरुवात करतात की रम्याला वसू आत्या म्हणते की चल पटापट आवरून घे, आपल्याला दुपारचा स्वयंपाक करायचा आहे, आता बाकीचे सगळे जर बाहेर गेलेत, फक्त तू, मी, मानिनी
आणि मंजू, आपण 24 जणी घरामध्ये आहोत. रम्या म्हणते की नाही, तू काहीतरी चुकतेस, मोजायला तू काउंटिंग करायला काहीतरी गडबड होते. तर रम्या तिला आठवण करून देते की जीवा पण घरी आहे म्हणून. तर वसू तिला म्हणते की हा जीवा तर सकाळ संध्याकाळ घरातच बसलेला असतो, त्याला नाही मोजलं तरी पण चालेल. रम्या म्हणते की जीवा घरातच पडून असतो म्हणून बोटावर मोजण्याची काही गरज नाही. हे ऐकून जीवा खुर्चीवर बसलेला असतो, तो ताडकून उठून त्यांना म्हणतो की नको का घरात आहे मी, ह्या घरामध्ये नको आहे का मी तुम्हाला, जड झालो का या घराला मी, जाऊ का घर सोडून. जीवाचं बोलणं ऐकून वसुदेला म्हणते की असं काही नाही, तो घरात नेहमी रिकामटेकडाच बसलेला असतो ना, म्हणून असं म्हटलं मी. वसू आत्याचं बोलणं नंदिनी तिकडून ऐकतच असते आणि वसू आत्याला खडसावते, तिचा चांगला समाचारच घेते प्रेक्षकांनो. ती त्याला म्हणते की तुम्ही सुद्धा दोघे या घरातच पडून आहात ना, विसरलात का, जीवांबद्दल एक शब्दही वाकडा बोलायच्या आधी तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आयत्या वेळी तिच्याशी लग्न करण्यासाठी हिंमत लागते. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना असं बोलण्याचा हक्क नाही आहे. जीवा जाणारच असतो तितक्यात नंदिनी जीवाचा हात पकडून ठेवते. वसू आत्या म्हणते की तुझं काय का आहे, नेहमी तू मध्ये मध्ये येतेस, जीवाशी बोलण्याच्या आधी तुझ्याशी बोलावं लागेल म्हणजे काय, मी तुझ्याबद्दल काहीही बोलत नाही आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये यायची गरज नाही. इतक्यात मानिनी तिथे येते आणि वसू आत्याला म्हणते की वसुताई, माझ्या सुनेवर आवाज चढवून बोलायचं नाही हां असं. नंदिनी मानिनीला म्हणते की आई असू द्या, आता यांच्याशी कसं आणि काय बोलायचं ते मी बघते. नंदिनी वसूला म्हणते की तुमच्याबद्दल मला सहानुभूती वाटते म्हणून तुम्हाला कसंही वागण्याची परमिशन मिळाली नाही आहे. तुमच्या आणि रम्याच्या अंगावर जे काही कपडे आहेत ना, याचा विसर पडला आहे का तुम्हाला. मी जर बाबांना सांगितलं ना तर त्या आत्ताच इथे पोलीस घेऊन येतील. नंदिनीचं बोलणं ऐकून वसू नंदिनीला काही बोलणार इतक्याच रम्या तिचा हात धरते आणि मानेने तिला काहीही बोलू नको असं नकारार्थी ती मान हलवते. या घरात कोणी काय करू आणि काय नको करू, कोणाला टोमणे मारण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय असं नंदिनी वसूला सांगते. नंदिनी म्हणते की माझ्या नावाच्या आधी मी जीवांचं नाव लावते, त्यामुळे तुम्ही त्यांना बोलणार असाल तर तुम्ही मला बोलताय हे लक्षात ठेवा. वसू जीवाला रिकामटेकडा घरात बसून आहे असं म्हणाली म्हणून नंदिनी तिला म्हणते की हे रिकामटेकडे बसून राहतील, नाहीतर त्यांना हवं ते करतील, त्यांचा चॉईस आहे, तुमच्याशी याचा संबंध काय. वसू म्हणते असं काय करतेस नंदिनी, नंदिनी भाचा आहे तो माझा. नंदिनी म्हणते की हा तुमचा भाचा आहे, आज आठवलं का तुम्हाला. भाचा आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे की ते कामचुकार आणि आळशी नाही आहेत. मान्य आहे थोडे दिवस घरी बसून होते, पण काय झालं, कुठे अडते आत्या, म्हणून साधी चौकशी पण तुम्हाला करावीशी वाटली नाही तुम्हाला. नंदिनी म्हणते की आता विषय निघालाच आहे म्हणून बोलते. पार्थमध्ये तुमच्यासारखे बाबांसारखे गुण आहेत म्हणून त्यांच्याशीच तुम्ही नेहमी चर्चा करत राहिलात. तुम्ही मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे, पण तुमचा भाचा आहे ना, तुमचं काहीतरी कधीतरी त्यांच्या पाठीवरून तुम्ही हात फिरवलात का असं ती त्याला विचारते. काहीही मदत हवी आहे का तुला काय होते, कुठे गाडी अडली तुझी. वडील झाल्या माणसांचे 2 शब्द पण पुरेसे असतात आत्या मुलांना. नंदिनी रागानेच विचारते, सांगा ना, आज हा टोमणा मारलात तुम्ही, आधी का नाही विचारलं, का नाही चौकशी केली त्यांची असं ती म्हणते आणि तिचा वसूचा खूपच चांगला समाचार घेते. आता पुढल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की काव्या आणि पार्थ एकाच कॅफेमध्ये आलेले आहेत. काव्याने जी ऑर्डर केली कॉफीची ती तिला आलेली नसून पार्थने जी सिलेमिन कॉफी ऑर्डर केलेली आहे ती काव्याच्या टेबलवर गेलेली आहे आणि तिकडून पार्थ तिला म्हणतो की ही कॉफी मी ऑर्डर केलेली आहे आणि जीवा नंदिनीला म्हणतो की माझ्या करिअरची रिक्षा अडकून पडलेली आहे, कितीही प्रयत्न केला तरी ती बाहेर निघत नाही, तू मला मदत करशील का. नंदिनी जीवाची जे करिअरचा मार्ग आहे त्याच्यामध्ये आणण्यासाठी त्याला मदत करणार की नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे सर्व भाग जाणून घेण्यासाठी आपल्या सिरियल प्रोमो टॉक चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. थँक्यू.